हाय, हॅलो, नमस्ते. मी सिद्धी स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुमच्यासोबत मॉर्निंगचं रुटीन शेअर करणार आहे. तर इथे सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि माझं बाळ उठलं होतं. त्याच्यानंतर मी त्याला फीड केलं आणि त्याला झोपवलं आणि त्यानंतर मी सुद्धा एक झोप घेते 7 वाजेपर्यंत. इथे मम्मीने मला जिरा आणि शेपाचं पाणी आणून दिलेलं, ते मी घेते उपाशी पोटी. ह्या पाण्याने ना पोट कमी व्हायला खूप मदत होते. प्लस दूध वाढीसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे हे. एक झोप घेतल्यानंतर मी 7 वाजता उठते आणि आंघोळ करते. झोप तर खूप येत असते कारण रात्रभर आपल्याला फीड करायला उठायला लागतं बऱ्याच वेळा. पण 8 वाजता आहे ना बाळाला आंघोळ घालायला मावशी येतात, त्यामुळे मग मी 7 वाजता उठून आंघोळ करून घेते. कारण त्या मावशीनं जाताना माझ्या पोटाला पट्टा बांधून जातात. आंघोळ करून येईपर्यंत माझं बाळ उठलेलं असतं किंवा कधी कधी मला त्याला उठवावं लागतं. कारण तो थोडा वेळ खेळला ना की मग आंघोळ झाल्यावर झोपतो आणि जर नाही उठला तर आंघोळ झाल्यावरती त्याला झोप येत नाही. सो इथे मी थोडंसं त्याच्यासोबत गप्पा मारते आणि सकाळचा जो काही नाश्ता आहे नॉर्मल म्हणजे चहा, डिंकाचा लाडू किंवा मग अंड असं काहीतरी खाते. सध्या थंडीचे दिवस आहेत म्हणून मी रोज उकडलेलं अंड माझ्या डाएटमध्ये घेते. सो 8च्या दरम्यान ना इथे खिडकीतून खूप छान ऊन येतं. थंडीचे दिवस असल्यामुळे ना उन्हासोबतच सकाळचं खूप गार वारासुद्धा असतो, त्यामुळे मी बाळाला स्वेटर वगैरे घालूनच ठेवते. आणि फीड करण्याआधी ना मी बाळाला इथे मल्टीविटॅमिनचे ड्रॉपसुद्धा देते. फीड केल्यानंतर जर दिले ना तर बऱ्याचदा वॉमिटिंग होते बाळाला, त्यामुळे मी इथे 10 ते 15 मिनटं आधीच हे ड्रॉप्स बाळाला देते. ड्रॉप्स दिल्यानंतर ना इथे थोडासा आमचा मी टाईम असतो, जिथे मी बाळासोबत गप्पा मारते छान आणि त्याला उन्हामध्ये घेऊन बसते. आणि इथे मालिश आणि आंघोळ आटपून इथे माझं बाळ मस्त असं झोपलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.